सुंदर मनामध्ये भरली 7 वर्ष एवढा इगो मोठा आहे तुझा? ठीक आहे, हे नको राहू दे. अरे काय झालं? नाही काही नाही. डिझाईन आवडलं नाही का? नाही नाही तसं नाही. अबे काय झालं? अरे बजेट नाही माझं विकी, एवढं नाही परवडणार मला. किती पैसे आहे तुझ्याकडे? 8,000 आहेत. अरे चालतंय मग. म्हणजे? अरे पुढच्या आठवड्याभरात लखपती होणार आहे तू. अरे शर्यत जिंकल्यावर येतील ना 25 लाख तुझ्याकडे, तेव्हा दे ना उरलेले 40,000 रुपये. नाही तसं नको काका, राहू दे. अरे आपण एका गावात राहतो, तू काय मला परक आहे? आणि इंदू वहिनींचं खातं आहे ना आपल्याकडे, त्याच्यावर मांडून ठेवतो ना. नाही 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 काका, तसं नका करू. आपण कळतं प्रॉब्लेम आहे, नको. अरे कोण जाणार आहे सांगायला? तू एक काम कर, तू हे घेऊन जा बरं. धर हे घेऊन जा. काका नक्की हे? अरे हो, हे बघ, हे तुझ्या समोर तुझ्या खात्यात मांडून ठेवतो. अभिमन्यू जहागीरदार, उधारी बाकी 40,000 रुपये. सही कर बरं, इथे सही कर. अभ्या काय ते? नाही काही नाही. दाखव की. काही नाही कामिनी. असं कसं काय नाही? काहीतरी आहे. दागिना आहे का? अय्यो मंगळसूत्र फिरवाटी कोणासाठी नाही. अभ्या नक्की काय आहे तुझ्या मनात? शर्यत. त्याच्यानंतर काही नाही. आपल्या दोघांचं काय अभ्या? काही नाही. तुला माझ्याबद्दल काय वाटतं अभ्या? काहीच नाही. आपलं काय फ्युचर आहे? काही नाही. अरे काय सारखं काही नाही करतोय? तुला काही दुसरं बोलता येत नाही का माझ्याशी? नाही. अभ्या अरे तुला मी आवडत नाही का? माझं लग्न झालंय कामिनी. पण ते लग्न मी नाही ना मानत. तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. माझा प्रॉब्लेम तर तू आहेस अभ्या. माझ्या मनामध्ये फक्त तू आहेस. सकाळी उठल्यावरती तुझी आठवण येते आणि झोपेत पण तूच आठवतोस. तुझ्या प्रेमासाठी ना नुसती येडी झालीये मी. बाकी मला काही म्हणजे काहीच सुचत नाही. आणि मला माहितीये ना आता तुझं आणि त्या ढोलीचं लग्न मोडणार आहे म्हणून. देव आहे का तू? तू म्हणला होतास ना काय तुमचं नातं मोडणार म्हणून. मूर्ख होतो मी. अभ्या म्हणजे आता तू तुझा शब्द फिरवतोय. त्याला मी डोकं ठिकाण्यावर आलं असं म्हणतो. म्हणजे आता तू तुझं लग्न नाही मोडणार आहे का? नाही कांदा. हे बाय कामिनी, मी तुझ्या भावनांचा रिस्पेक्ट करतो, पण मला खरंच माफ कर. अरे तुझा रिस्पेक्ट घाल चुलीत. मला तुझा रिस्पेक्ट नकोय अभ्या. मला तुझं प्रेम पाय.
प्रेम देतो का ते सांग। मी तुझ्यासाठी थांबली लग्नाची। हे बाई कामिनी, मी कधी तुला लग्नासाठी थांब म्हणलेलं नाही ना, तुला लग्नाची स्वप्न दाखवली। मी स्वतःहून माझं तुझ्यावर प्रेम आहे असं बी कधी बोललेलं नाही कामिनी। मग आपल्यात काय नातं होतं आब्या? माझ्या मनात गोंधळ आणि तुझ्या मनात गैरसमज। तू खुला अपमान करतोय माझा आब्या। मी स्पष्ट सांगतोय कामिनी, पण तो माझा अपमानच आहे। ते तुझ्यावर आहे आता कामिनी। माझ्यासाठी तू काही बी करू नको, कारण आपल्याला एकत्र भविष्य नाही। यापेक्षा स्पष्ट नाही बोलता येणार मला। हा माझा अपमान आहे, लई महागात पडेल तुला हे बाय कामिनी, सॉरी, पण आता तू सॉरी, मी नाही। इतके दिवस तुझ्यावरती प्रेम होतं ना, म्हणून तुझे सगळे अपमान सहन करत राहिले मी। पण आता बस, आता मला ना तुझी नियत कळलीये। नुसता खेळवत राहिलास र मला आब्या। येडे का कामिनी? पाशीलच तू आता। लतिका, सर, थँक्यू। कायसाठी? काल तुझ्यामुळे मला माझी चूक कळाली। म्हणजे? तुझा एक वाक्य मला खूप आवडलं, प्रेमापेक्षा इगो मोठा करायचा नाही। आपल्या आयुष्यात माणसं येतात ना, त्यामागे काही ना काही कारण असतं। आय ओ यू लतिका, तुझ्यामुळे माझा पॅचअप झाला। हाव सर, मी काहीच केलं नाही। तुमचं एकमेकांवर प्रेम होतं आणि अजून बी आहे। मी फक्त निमित्त झाले। तू पण ना माझी मुलीसारखी आहे, तीही तुझ्यासारखंच गोड बोलते। समोरचा मेळ झालाच पाहिजे। माझी मुलगी पण अशीच गोड आहे। आता तुला ट्रेनिंगच्या छोट्या ट्रिक शिकवणं बाकी आहे, कारण दौलतचं लास्ट सेशन झाला की मी जाईन। थोडा वेळ आहे ना तुझ्याकडे? हो सर, मी माझी झोळी घेऊन तयार आहे। तुझ्यासाठी आणलंय मंगळसूत्र। आपलं लग्न नको मोडायला ते। मला लय आवडते तू। मला असं वाटतंय, मला खरंच असं वाटतंय की माझं प्रेम आहे तुझ्यावर। प्रेम सर हे डायरेक्ट नाही, काहीतरी त्या वाढदिवसासाठी एक गिफ्ट आणलेलं ते। वाढदिवसा दिवशी गिफ्ट लते पाय, मला ना हे लग्न हवंय। नाही, माझं चुकलं, माफ करशील का? चुकलं, माफ। शब्द का नाही सुचू राहिले? माफ ते असं आता आव्या, अरे किती वेळ पाहत बसणार त्या मंगळसूत्राकडे? द्या ठेवून आता। आता वाढदिवसाच्या दिवशी दे बरं का लतीला मग तू। आई, ठेवता का तुम्ही? ना हा, काय रे आव्या, तू पण ना। आता पाच या ढोलीचा कसा गेम करते ते।